गुड आफ्टरनून सखीनो. चला, मी भूमिका आहेरकर आहे. तुम्हाला आज व्हिडिओ अपलोड कसा करायचा ते आपण शिकणार आहेत सगळेजण. 8 जुलैला आपल्याला मॅडमनी व्हिडिओ शूट कसा करायचा ते शिकवले. परत 10 तारखेला व्हिडिओ एडिट कसा करायचा ते शिकवले. परत 11 तारखेला सरांनी आपल्याला युट्यूब क्रिएट कसं करायचं, चॅनल ओपन कसं करायचं ते शिकवलं. तर आता शेवटचा राहिलेला आहे व्हिडिओ अपलोड कसा करायचा, त्याला थंबनेल कसं लावायचं, एसईओ कसा करायचा. कोणी कोणी म्हणजे तयार आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी त्यांनी चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करा, म्हणजे मला कळेल कोण कोण आहे क्लासमध्ये पुढचं म्हणजे सांगायला. स्वाती जंगम न्यू जॉईनिंग आहे, सो आधीच मला का समजेल. ओके. तुम्ही मॅम अगोदरचे ना रेकॉर्डिंग लेक्चर बघा, आपल्या आर एस सखी चॅनेलवर अपलोड झालेले आहेत बघा. ग्रुपवर त्याची लिंक पण आलेली आहे, नाहीतर मी परत एकदा थोड्या वेळाने शेअर करते लिंक. ओके. तर आपण आज व्हिडिओ अपलोड कसा करायचा ते शिकूया. सुरुवातीला आपल्याला आता युट्यूबला अपलोड करायचा आहे व्हिडिओ. मी शेअर करते माझी स्क्रीन तुम्हाला आणि मोबाईलवरनच दाखवते. स्क्रीन दिसते का माझी? स्क्रीन दिसते का माझी सगळ्यांना? येस. ओके. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूया. आपल्याला आता युट्यूबला व्हिडिओ अपलोड करायचा आहे, शॉर्ट व्हिडिओ. तर आपल्याला अगोदर आपला व्हिडिओ घ्यायचा. आता मी हा व्हिडिओ घेते. या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे आर एस सखी शिकण्यापासून यशापर्यंतचा तुमचा प्रवास. अगोदर हा व्हिडिओ आपण ओपन करायचा. काय काय शिकले आहेत म्हणजे या व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे ते अगोदर समजून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला थंबनेल बनवायला मदत होईल. तर मी या व्हिडिओमध्ये आर एस सखी शिकण्यापासून ते यशापर्यंतचा तुमचा प्रवास सांगितलेला आहे.
अगोदर हा व्हिडिओ काय आहे त्याच्यातलं समजून घ्यायचं, त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये मी आर.एस. सखी शिकण्यापासून यशापर्यंतचा तुमचा प्रवास असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला थंबनेल बनवण्यासाठी आता सरांनी सांगितलेलंच असेल एखाद्या व्हिडिओमध्ये मागच्या, चॅट जीपीटीचा उपयोग करायचा आहे. चॅट जीपीटी वरती जायचं, तिथं आपल्याला आता व्हिडिओमध्ये काय आर.एस. सखी शिकण्यापासून यशापर्यंतचा तुमचा प्रवास इथं टाईप करायचं, आर.एस. सखी. इथं चलत नाहीये. सखी शिकण्या शिकण्यापासून यशापर्यंतचा तुमचा प्रवास. आर.एस. सखी शिकण्यापासून यशापर्यंतचा तुमचा प्रवास. तर इथे टाकायचा आहे असं मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर त्यासाठी मला यावरून व्हायरल ट्रेंडिंग सर्चेबल असलेले टायटल देता का? क्लिकेबल असलेले टायटल देता का? तर बघा, आपलं काय होतं व्हिडिओमध्ये सांगितलेलं, आर.एस. सखी शिकण्यापासून यशापर्यंतचा तुमचा प्रवास असं मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर त्यासाठी मला यावरून टायटल, व्हायरल ट्रेंडिंग सर्चेबल क्लिकेबल क्युरिसिटी निर्माण, एक मिनिट, क्लिकेबल असलेले सिटी सिटी निर्माण होईल होईल असे असे टायटल दे. क्युरिसिटी निर्माण होईल म्हणजे एखाद्याला व्हिडिओ बघताच, म्हणजे थंबनेल बघताच मध्ये जावं, व्हिडिओ टच करून बघावा असं वाटावं, म्हणजे क्युरिसिटी निर्माण होईल असं टायटल देता का? तर बघा, इथं आपल्याला भरपूर असे टायटल दिलेले आहेत. व्हायरल सर्चेबल युट्यूब टायटल्स. आर.एस. सखी शिकून महिलांचे आयुष्य कसे बदलले, सक्सेस जर्नी, शून्यापासून यशापर्यंत आर.एस. सखीचा प्रेरणादायी प्रवास, आर.एस. सखी मध्ये शिकून मिळाले यश, प्रत्येक महिलेने हा व्हिडिओ पाहाच. आपल्याला यापैकी कोणतं टायटल म्हणजे छान वाटतं किंवा व्हिडिओला शोभून दिसेल ते घ्यायचंय आपल्याला. तर मग मी हा घेते टायटल, घर बसल्या शिकून यश मिळवायचंय, आर.एस. सखीचा हा प्रवास पहा. तर इथलं कॉपी करायचं. ओके, तर आपल्याला याचं थंबनेल बनवायचंय. मग चॅट जीपीटी मध्ये इमेजचं एक ऑप्शन आहे बघा, त्यामध्ये जायचं, इथं तो कॉपी पेस्ट करायचा. परत इथं या टायटल वरून मला थंबनेल बनवून देता का? व्हायरल ट्रेंडिंग सर्चेबल क्लिकेबल क्युरिओसिटी निर्माण होईल असे असे थंबनेल बनवून देता का? तर बघा, या टायटल वरून मला थंबनेल बनवून देता का? वरील ट्रेंडिंग सर्चेबल क्लिकेबल क्युरिसिटी निर्माण होईल असे थंबनेल बनवून देता का?
वरील टायटल जशास तसे ठेवा आणि मला आपल्याला आता हा शॉर्ट व्हिडिओ आहे म्हटल्यानंतर वायटी शॉर्ट साठी जर वायटी लॉंग व्हिडिओ असेल आपला तर तिथे लॉंग साठी आपण 16:9 रेशो घेतो. शॉर्ट व्हिडिओ साठी 9:16 रेशो मध्ये थंबनेल बनवून देता का? बघा थंबनेल बनवण्यासाठी काय प्रॉम्प्ट टाकायचा, या टायटल वरून मला थंबनेल बनवून देता का, वरील ट्रेंडिंग सर्चेबल क्लिकेबल क्युरिसिटी निर्माण होईल असे थंबनेल बनवून देता का, वरील टायटल जशास तसे ठेवा आणि मला वायटी शॉर्ट साठी 9:16 रेशो मध्ये थंबनेल बनवून देता का. आता आपल्याला हा महिलेचा व्हिडिओ आहे म्हणल्यानंतर त्यामध्ये एका महिलेचा फोटो ऍड करून देता का. फोटो ऍड करून द्या. किंवा जर तुमचा व्हिडिओ असेल तो तर तुम्ही तुमचा तिथं फोटो इथून अपलोड करू शकताय आणि त्यामध्ये म्हणू शकताय की मला हा फोटो ऍड करून द्या. आता उदाहरणार्थ तुमचा कोणताही फोटो घेतला इथला, कोणताही फोटो तुम्ही गॅलरीतला इथला घेऊ शकताय आणि त्यामध्ये टाकू शकताय की मला हा फोटो त्यामध्ये ऍड करून द्या. मी इथं नाही घेतला फोटो, त्यामध्ये एका महिलेचा फोटो ऍड करून द्या म्हणलेला आहे. आपल्याला इथं प्रॉम्प्ट द्यायचा आहे त्यांना. इथं बघा 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला थंबनेल बनवून मिळतं आणि हे एकदम फ्री आहे. कोणाकोणाला समजलं इथपर्यंत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाका. ओके चला तर समजलंय. तिडके मॅडमला समजलंय, सुवर्णा चौधरी मॅडमला समजलंय, करिश्मा पिरिजाडे मॅडमला समजलंय, रेश्मा मॅडम ओके ठीक आहे. तर इथं आता थंबनेल बनवून मिळेल आपल्याला 1 मिनिटाच्या आतमध्ये. थोडस वेट करा. कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेम मुळे पण वेळ लागतो थंबनेल बनवायला. चॅट जीपीटी मध्ये कुठे सॅमसंग, आपलं नाव काय मॅडम? शैलजा ओके. ऍडमिशन झालेलं आहे का मॅम आपलं? हॅलो. आज सकाळी ओके ठीक आहे. तुमचं नाव टाकून मॅडम जॉईन करा म्हणजे समजेल. सॅमसंग म्हणल्यानंतर कोण आहे हे लक्षात येत नाही. ठीक आहे असू द्या. क्रिएटिंग इमेज म्हणजे कधी कधी थोडा वेळ लागू शकतो याला, आपल्या नेटवर्क प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. नेटवर्क नाही. आरिस राऊटर. कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेम मुळे वेळ लागू शकतो याला.
बऱ्याचपैकी सगळ्यांना माहिती आहे चॅट जीपीटी म्हणजे काय आहे. त्यामुळे म्हणजे थंबनेल बनवणं किंवा व्हिडिओ अपलोड करणं हे काय सोपंच आहे म्हणजे. रेंजच नाही वाटत. हा केले ना आरिस राउटर. तुमच्या मोबाईल मध्ये आहे का मग? का नाही? चॅट जीपीटी तुम्ही कुठे? ओके. मॅडम चॅट जीपीटी ओपन करायचं सुरुवातीला. मग तिथं इमेजचं एक ऑप्शन असतं. ते इमेज मध्ये जायचं. मी दाखवते परत एकदा तुम्हाला, एक मिनिट. तर असं चॅट जीपीटी ओपन केलं केलं हे येतं सुरुवातीला. मग आपण यांना काय प्रॉम्प्ट दिला होता? आर एस सखी इथे टाकलेलं चॅट मध्ये. आर एस सखी शिकण्यापासून यशापर्यंत तुमचा प्रवास. तर यावरून मला असं मी व्हायरल ट्रेंडिंग सर्चेबल क्लिकेबल क्युरिसिटी निर्माण होईल असे टायटल द्या म्हणलं यांना. मग यांनी इथं भरपूर सारे टायटल दिलेले आहेत बघा. इथं 10 टायटल दिलेले आहेत. यापैकी आपल्याला जे आवडतं ते आपण घेऊ शकताय. म्हणजे जे व्हिडिओला मॅच होईल ते. कोणतंही म्हणजे कोणतंही नाही घेऊ शकत. परत इथलं मग असं कॉपी पेस्ट करायचं आहे बघा. आता मी हे घेतलेलं आहे. तर इथं इमेजचं ऑप्शन असतं बघा. इथं जायचं परत ह्या डॉट वरती. मोर मध्ये इमेज मध्ये. मग इथं तुम्ही तोच कॉपी पेस्ट करायचा. इथं मी केलेलं आहे बघा. तर इथं चालू आहे क्रिएटिंग इमेज. थोडस नेटवर्क प्रॉब्लेम मुळे लवकर होत नाहीये. इथपर्यंत समजले सगळ्यांना? ज्यांना समजले त्यांनी चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा. हो ना, रेंजेस म्हणजे केले ह्याचं जॉईन व्ह्यू 15. राउटर जोडलं होतं. फर्स्टच आहे ना? ओके. श्रद्धा मॅडमला समजले, आरती मॅडमला, आयुषी मॅडमला, करिश्मा, रेश्मा. ओके ठीक आहे. होईल हा. 1-2 मिनिटं वाट बघा. इतर वेळी थंबनेल बनवणं लवकर होतं, पण आज तुम्हाला दाखवायचं आहे तर होत नाहीये.
आपण परत एकदा बॅक जाऊन घेऊया परत. तिथंच अडकल्यानंतर पण होत नसेल कदाचित. तर इथं बघा, मी इमेजचं ऑप्शन आहे त्यामध्ये गेले, परत एकदा सांगते. इथं कॉपी पेस्ट केलाय तो जो मी केला होता सुरुवातीला. समजली, ओके. इतर वेळेला माझं थंबनेल चांगलंच बनवून होतं लवकर, पण यावेळेस होत नाहीये कसं काय. इथून थंबनेल दिले ना, डाउनलोड करून घ्यायचं, पण आता माझं नेटवर्क चालत नाहीये त्यामुळे होत नाहीये बहुतेक. माझ्याकडे ऑलरेडी तयार केलेलं थंबनेल आहे, ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ अपलोड कसा करायचा. रिफ्रेश गुगल. तर इथं होत नाहीये आज नेटवर्क प्रॉब्लेम मुळे थंबनेल. मी तुम्हाला माझ्याकडे ऑलरेडी तयार केलेला थंबनेल आहे, त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड कसा करायचा ते करून दाखवते. एक मिनिट हा. एक मिनिट हा. आता हा व्हिडिओ एडिटिंग शिकायचंय, मग हा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे थंबनेल माझ्याकडे ऑलरेडी बनवलेलं आहे, तर याचा आपण व्हिडिओ शोधूया. एक मिनिट. व्हिडिओ अपलोड. तर हा व्हिडिओ आहे आपला व्हिडिओ एडिटिंग. हा, यामध्ये सांगितलेलं आहे. हम्म. चला, तर आपला हा व्हिडिओ क्लिअर करायचा. आपल्याला thumbnail जोडून घ्यायचं, त्यामुळे आपण मध्ये जातो.
VN मध्ये हा व्हिडिओ आपण शेअर केलाय. आता इथे प्लसचं चिन्ह दिसतंय व्हिडिओच्या सुरुवातीला बघा. मी माझ्या मोबाईलची स्क्रीन शेअर केलेली आहे. तुम्ही मोबाईल वरून पण करू शकताय सगळंच. इथे प्लसचं चिन्ह दिसतंय त्याच्यावरती क्लिक करा आणि आपल्याला कोणतं थंबनेल लावायचं आहे ऑलरेडी आपण ChatGPT वरून घेतलेलं असतं इथं. त्याला सिलेक्ट करायचं बघा. नेक्स्ट. तर आपल्याला या थंबनेलची ट्रिम इथं 3 सेकंद आहे म्हणजे 30. तर आपण याची 1:15 पर्यंत ठेवू शकता आपण. आता इथं बघा असं मी कमी जास्त करते हे बघा. समजतंय का? तर आपण याची 1:14 ठेवूया. ओके. तर इथं आता ओरिजिनल वरती दिसतंय का? ओरिजिनल. आपल्याला साईज आता शॉर्ट व्हिडिओची साईज काय आहे आपली? 9:16 आहे का 16:9 आहे? चॅट बॉक्स मध्ये टाका बरं साईज काय आहे शॉर्ट व्हिडिओची. नाही माहिती कोणालाच. श्रद्धा मॅम. हा ओके. 9:16 ओके. हा तर आपल्याला इथं 9:16 घ्यायचंय. ठीक आहे म्हणजे हा रेशो झाला आपला 9:16 व्हिडिओचा. मग याला थंबनेल जोडलेला आहे आपण. आता इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा व्हिडिओ आपल्याला. म्हणजे VN मध्ये आपण व्हिडिओला थंबनेल जोडून कसं घेतोय. सेव्ह झालाय आपला व्हिडिओ. तर आपण इथून पण शेअर करू शकता किंवा गॅलरीत पण आलेला असतो व्हिडिओ. तर मी इथून शेअर करते. युट्यूबला अगोदर आपल्याला अपलोड करायचं. नेक्स्ट. कशात ओपन केला? रेश्मा निकम मॅम. ओके. VN मध्ये मॅडम. VN मध्ये मी शेअर केला व्हिडिओ. तिथून आपण थंबनेल लावून घेतलं व्हिडिओला. ठीक आहे मग नेक्स्ट वरती गेलो. तर आपल्याला आता इथं ह्याच्यावरती असं पेन्सिलचं चिन्ह दिसतंय का? याला क्लिक करायचंय. मग आपल्याला थंबनेल काय लावायचं? आता इथे भरपूर सारे ऑप्शन येतात असं क्लिक केल्यानंतर. पण आपल्याला थंबनेल हेच लावायचे ना. मग याच्यावरती क्लिक करून इथं राईटचा बाण दिसते त्याला क्लिक करा. आता आपल्याला कॅप्शन टाकायचंय. मग कॅप्शन कुठून घेणार आपण? ChatGPT वरून. ChatGPT वर जायचं. प्लसच्या चिन्हावर फोटोज मध्ये जे आपलं थंबनेल आहे. थंबनेल वरून आपल्याला टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग घ्यायचा आहे. तर आपलं थंबनेल काय होतं? व्हिडिओ एडिटिंग. चला हे थंबनेल घेतलंय आपण. आता इथं टाकायचं आहे सोबत जोडलेल्या जोडलेल्या स्क्रीनशॉट वरून मला व्हायरल, ट्रेंडिंग, सर्चेबल, क्लिकेबल, क्युरिओसिटी निर्माण होईल असे टायटल, डिस्क्रिप्शन हॅशटॅग देता का आणि SEO पण देता का? आपल्याला व्हिडिओला SEO पण करायचंय. सगळं आपल्याला ChatGPT कडूनच घ्यायचं आहे. तर इथं बघा व्हायरल SEO टायटल दिलेला आहे. व्हिडिओ एडिटिंग शिकायचंय. मग स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मोबाईल व्हिडिओ एडिटिंग कोर्स. कॉपी करायचं याला.
आपला व्हिडिओ युट्यूबला अपलोड करता येतं आपण. इथं कॅप्शन युअर शॉर्ट दिसते, इथं पेस्ट केला. ते इथं काहीतरी हॅशटॅग टाकायचं आहे का आपल्याला शॉर्ट मधून, हॅशटॅग शॉर्ट. कधी कधी हे शब्द आपले जास्त झाले की हे असं होते, मग येत नाही याला, मग नाही घ्यायचं. जर बसत असेल तर हॅशटॅग घ्या, नाही बसत असेल तर नका घेऊ. हा, वायटी शॉर्ट वर का, हो. हा, तर आपल्याला हेच टायटल परत कॉपी करायचंय आणि इथं डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे. टाकलं. आपल्याला आता डिस्क्रिप्शन टाकायचं, डिस्क्रिप्शन. इथं बघा चॅट जीपीटीनं डिस्क्रिप्शन पण दिलेलं आहे आपल्याला, इथलं कॉपी करायचं इथपर्यंत. इथं पेस्ट केलं. तर आपल्याला इथं आता @, आपल्या चॅनेलचं नाव टाकू शकता आपण आता इथं, आर्यस सखी. आपले हे चॅनल आहे, तर आले इथं. इथं सॉल्व्ड युअर क्वेरी लिहून घ्या वाटलंच तर, म्हणजे कुठं काय टाकायचं आहे. टायटल, डिस्क्रिप्शन, मग @आर्यस सखी ऑफिशियल. ऑफिशियल नाही आपलं हे, एक मिनिट. @आर्यस सखी, आर्यस सखी ऑफिशियल, हा हेच आहे. मग सॉल्व्ड युअर क्वेरी केलं की त्यानंतर इथं बघा, परत इथलं आपल्याला SEO घ्यायचंय, कॉपी करायचंय, तिथे जाऊन पेस्ट करायचंय. काहीच नाही करायचं, इथं कॉपी करायचंय, पेस्ट करायचंय. आता परत हॅशटॅग घ्या, कॉपी करा, इथं पेस्ट करा. ओके. तर बघा डिस्क्रिप्शन मध्ये आपण डिस्क्रिप्शन भरलं सगळंच. टायटल टाकलं, डिस्क्रिप्शन टाकलं, सॉल्व्ड युअर क्वेरी, हॅशटॅग टाकले. आता आपल्याला टाकायचे टॅग्स. टॅग मध्ये आपण सुरुवातीला शॉर्ट टाकायचा, हॅशटॅग शॉर्ट्स. मग इथं असं करायचं. इथलं परत एक एक हॅशटॅग कॉपी करायचा, इथं पेस्ट करायचा. बघा इथला एक एक कॉपी करायचा आहे, तिथं जाऊन पेस्ट करायचा आहे. गुगलला गेली, असं होतं कधी कधी. इथले सगळेच बघा एक एक VN एडिटर, हा कॉपी करायचा, इथं पेस्ट. एडिट्स ऍप, जवळजवळ तुम्ही 10 पर्यंत घेऊ शकता हॅशटॅग. एक एक करून आपल्याला घ्यायचंय. इंस्टाग्राम रील्स, कंटेंट क्रिएटर. चला, तर टॅग टाकून झालेले आहेत आता. तर आपल्याला या व्हिडिओचा शेड्यूल लावायचा आहे. इथं बघा प्रायव्हेट मध्ये दिसतंय, इथं यावरती क्लिक करायचंय, पब्लिक. जर तुम्हाला शेड्यूल लावायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथून अपलोड शॉर्ट करू शकताय. जर तुम्हाला हा व्हिडिओ उद्या सकाळी अपलोड करायचा असेल किंवा उद्या सकाळी दुपारी करायचा असेल किंवा संध्याकाळी करायचा असेल, तुम्ही त्यानुसार इथे शेड्यूल लावू शकताय. पब्लिक करून इथं शेड्यूल लावा. आज 13 जून आहे, तर 13 ऑप्शन निवडा. तुम्हाला 15ला करायचा असेल, 16ला करायचा असेल, 17ला करायचा असेल, तुम्ही करू शकताय कधीही. आज 13 आहे, तर तुम्ही कोणत्या टायमिंगला करायचा आहे तो टाइम पण आहे इथं बघा. तुम्ही काही करू शकता टायमिंग इथं. तर मी इथं
13 जून, 13 जुलै सॉरी. आता वाजलेले 3 वाजून 44 मिनिट. तर मी 45 मिनिटाचा घेते व्हिडिओ. म्हणजे हा 3 वाजून 45 मिनिटाला व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती दिसेल, ऑटोमॅटिक अपलोड होईल. जर आपण आता शेड्यूल लावलेला आहे ना, 3:45ला बघा. ओके करायचं आहे. परत झाला. इथं विजिबिलिटी शेड्यूल दिसते का, इथं खाली हे बघा. 13 जुलै 3:45 PM लोकल टाइम. म्हणजे ह्या टायमिंगला आपला व्हिडिओ अपलोड होईल ऑटोमॅटिक. आता इथं अपलोड शॉर्ट करायचंय. प्लीज टाइम इन फ्युचर. हे म्हणजे बरोबर टाइम आला ना, 3:45. चला 4चा करूया आपण, 3:49चा. ठीक आहे, 59चा. हा, तर त्या टायमिंगला अपलोड शॉर्ट करायचा. इथपर्यंत समजले कोणाकोणाला? म्हणजे झाला आता तो युट्यूबला व्हिडिओ अपलोड झाला. तो 3:59 मिनिटाला ऑटोमॅटिक पडेल चॅनेलवर. ओके, ठीक आहे. बाकीच्यांना समजलं? म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. हे बघा, इथे व्हिडिओ अपलोड होत आहे, अपलोडिंग. इथून हे पूर्ण अपलोड झाल्याशिवाय हे पेज बंद करायचं नाही. बघा, हा शेड्यूल म्हणून तुमच्या व्हिडिओच्या वरती आलेला आहे शेड्यूल. आणि जे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते सगळेच हॅशटॅग घ्यायचे का आरती मॅम? हा, म्हणजे 10 ते 12 पर्यंत घेऊ शकतोय आपण. जास्त पण घेतली की ती पुढचं प्रोसेस होत नाहीये, म्हणजे व्हिडिओ अपलोड होत नाही. ठीक आहे, तर युट्यूबचा व्हिडिओ अपलोड कसा करायचा हे समजलं सगळ्यांना. आपण आता इन्स्टाकडे जाऊया. ज्यांना समजले त्यांनी येस टाईप करा प्लीज, म्हणजे आपल्याला इन्स्टाचं घेता येईल पटकन. एकदा प्ले करून. ओके, तर हे बघा, थंबनेल सुरुवातीला. स्वाती जंगम मॅडम कन्फ्युज. काय म्हणताय मॅडम, बोला ना. स्वाती जंगम मॅडम. ओके, चला, तर त्या काय मेसेज करत नाहीयेत. आपण आता इन्स्टाला व्हिडिओ अपलोड कसा करायचा ते घेऊया. ठीक आहे, तर आपण VN मध्ये थंबनेल जोडून घेतलेलं होतं बघा, इकडे पाठीमागे. हा, तर आपल्याला आता युट्यूबला अपलोड केलेला आहे. आपण तुम्ही फेसबुकला करायचं असेल तर फेसबुकला पण करू शकता इथून. आता आपल्याला इन्स्टा करायचंय. हा, प्रॅक्टिस करून बघावी लागेल. प्रॅक्टिस तर करावीच लागेल मॅडम. तर आपल्याला आता इंस्टाग्राम रील्स वरती जायचंय. इथं बघा भरपूर सारे ऑप्शन येत आहेत. इंस्टाग्राम फीड, इंस्टाग्राम फीड, इंस्टाग्राम मेसेज, इंस्टाग्राम रील्स, इंस्टाग्राम स्टोरीज. तर आपल्याला रील्स वरती जायचंय. रील्स टाकायचे ना आपल्याला इन्स्टाला. इथं बघा एडिट व्हिडिओ म्हणून येतंय. हा व्हिडिओ बघा, कधी कधी कट होतो, कारण की कधी कधी असं होतं व्हिडिओ हा. ठीक आहे, तर तुम्ही इथं प्लेचं ऑप्शन दिसते पुढचं. रेशमा निकम मॅम कन्फ्युज. म्हणजे इन्स्टावरती कसं जायचं ते नाही समजलं का?
हॅलो. रेश्मा. ठीक आहे. वायटी वरती हो. वायटी वरतीच कन्फ्युज झाले का? ठीक आहे, आपण क्लासच्या नंतर थोडासा वेळ असेल तर मी परत सांगेल किंवा रेकॉर्डेड लेक्चर मध्ये बघा. आता मी इन्स्टाचं सांगते. इन्स्टाचं झाल्यावरती परत वायटीचं सांगते. ठीक आहे. तर आपण इथं न्यू रील वरती गेले. एडिट कव्हर. आपल्याला सुरुवातीला हाच कव्हर लावायचा आहे. त्यामुळं इथं आपलं बघा कव्हर इथं दिसते. क्लिक ओके फिनिश्ड करायचं याला. आता इथं राईट कॅप्शन आणि हॅशटॅग टाकायचं आपल्याला. हॅशटॅग आपल्या इथं काढलेले आहे चॅट जीपीटी वरून. तर आता थोडा वेळ झाल्यामुळे गेलेला आहे, परत वरती जायचं. SEO व्हायरल एडिटिंग इथं केलेलं असतं बघा. हम्म. तर इथून आपल्याला काय घ्यायचं, कॉपी. इन्स्टाला जास्त काही टाकायची गरज नाही बघा, फक्त कॅप्शन आणि हॅशटॅग टाकायचंय त्यामुळं. हा, इथं पेस्ट केलेलं आहे. ठीक आहे. आता इथं हॅशटॅग टाकायचे आपल्याला. इन्स्टाला फक्त 5च हॅशटॅग बसतात, त्यामुळे 5च घ्या. ठीक आहे. इथं पेस्ट करायचंय. हे बघा टायटल आणि हॅशटॅग टाकून झालेले आहेत. ठीक आहे. तर आपल्याला इथे युअर ऑप्शन, मोर ऑप्शन मध्ये शेड्यूल दिस रील दिसतंय. इथं आपण शेड्यूल पण करू शकताय किंवा डायरेक्ट इथून शेअर पण करू शकताय. म्हणजे शेअर केल्यानंतर डायरेक्ट आपल्या चॅनल वरती रील अपलोड होईल. जर तुम्हाला या व्हिडिओचा शेड्यूल लावायचा असेल, उद्याचा, परवाचा, संध्याकाळचा, तर तुम्ही युट्यूबला जसं मी सांगितलं शेड्यूलचं सेम तसंच आहे इथं पण. 13 जुलै. टायमिंग 4चं लावूया आपण. 4 PM. ठीक आहे. फिनिश्ड. तिथं फिनिश झाल्यानंतर परत इथं शेड्यूल वरती क्लिक करायचंय आपल्याला. शेड्युलिंग म्हणजे पोस्ट होत आहे. बॅक नाही जायचं इथून आपल्याला. इथंच थांबायचंय बघा. ही युअर रील इज शेड्युल्ड फॉर, म्हणजे शेड्यूल झालेला आहे त्या रीलचा. तर आता ती या चॅनेल वरती आताच लगेच नाही दिसणार. ज्या टायमिंगचा आपण शेड्यूल केलेला आहे त्या टायमिंगला दिसेल चॅनेल वरती. ठीक आहे. समजलं का? कोणाकोणाला समजलं इन्स्टाचं वगैरे? इन्स्टाचे डेस्कटॉप मध्ये सांगू शकाल का प्लीज? येस. ठीक आहे मॅम, 1 मिनिट. इन्स्टाचं चॅनल कसं ओपन करायचं ते सर शिकवतील आपल्या पुढच्या सेशन मध्ये.
हॅलो, एक मिनिट हा. डेस्कटॉप मोड कोणाला हे पाहिजे होता? काय प्रॉब्लेम आहे? इन्स्टाचा एक मिनिट. इन्स्टाचे डेस्कटॉप मोड मध्ये सांगू शकाल का प्लीज? ओके हा. एकच मिनिट. एक मिनिट हा, चालू ठेवा. क्रोम कुठे आहे? गुगल क्रोम. याच्यामध्ये ना स्क्रीन शेअर आहे. हे पहा, तुम्ही असं गुगल क्रोम मध्ये गेलात, 3 डॉट हे दिसतंय, 3 डॉट 5 नंबरच्या 5 विंडो चालू आहे तिथं. त्या विंडोच्या बाजूला क्लिक केलं, याच्यामध्ये रिसेंट टॅब, एक मिनिट सॉरी हा, रिसेंट टॅब आलं. त्या 3 डॉट वर क्लिक केल्याच्या नंतर इथं तुमच्या मोबाईल मध्ये डेस्कटॉप मोड येतो. आय थिंक मॅडमच्या याच्यात येत नाहीये. नाही, ठीक आहे. नाही, ठीक आहे. मॅडमच्या याच्यामध्ये डेस्कटॉप मोडच येत नाहीये. त्यामुळे ज्यावेळेस आपण इन्स्टाचं अकाउंट ओपन करायला शिकवू, त्यावेळेस मी तुम्हाला डेस्कटॉप मोड मध्ये आणि मोबाईल मोड मध्ये, दोन्ही मोड मध्ये शिकवल. ओके? कारण याच्यामध्ये डेस्कटॉप मोड दाखवत नाहीये. चालेल, ठीक आहे. इन्स्टाचा आणि युट्यूबचा व्हिडिओ अपलोड करायचं समजलंय का प्रत्येकालाच? येस. ओके. आता लॉंग व्हिडिओ कसा अपलोड करायचा ते सांगू का मी? का म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मध्ये येईल? सेशन इज व्हेरी नाईस. थँक्यू मॅम. ओके. येस. ठीक आहे. लॉंग व्हिडिओ कसा अपलोड करायचा ते मी सांगते तुम्हाला. 1 मिनिट चालू राहू दे, एकच मिनिट.